सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो देखील समोर आलेला आहे। वांद्रे स्टेशनवर हल्लेखोर सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। ओळख लपवण्यासाठी आरोपीनं कपडे देखील बदलले होते अशी देखील आता गोष्ट समोर येते आहे। हा हल्ला करून पसार झालेल्या आरोपींनी वांद्रे स्टेशनवर सीसीटीव्ही मध्ये त्याचं फुटेज कैद झालेलं आहे आणि ओळख लपवण्यासाठी या बंगल्यावर त्यांनी जे कपडे घातलेले होते ते कपडे त्यांनी बदलले। वेगळ्या कपड्यामध्ये हा संशयित आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। अधिक माहिती घेतात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, या सीसीटीव्हीतून काही नवी माहिती समोर येऊ शकते, काय अपडेट्स आहेत? अमोल, नक्कीच हा आता एक क्लिअर फोटो पोलिसांना पुन्हा एकदा सापडलेला आहे। ज्यावेळी हे संपूर्ण कृत्य करून आरोपी वांद्रे स्टेशनला गेला होता आणि स्वतःची ओळख लपवण्यासाठी त्याने स्वतःचे कपडे बदललेले आहेत। मी माझ्या सोबत आपला सहकारी सूरज ओझा देखील आहे। सूरज, काय सांगशील या एकूणच नवीन आलेल्या सीसीटीव्ही बाबत? नक्की हा जो ग्रॅब आपल्याला दिसतोय त्यात आरोपी घडी मारून असा आपल्याला दिसतोय। सूत्रांची अशी माहिती आहे सूरज की जेव्हा इथून तो हल्ला करून निघाला होता आणि तो चालत बँड्रा स्टेशनच्या दिशेकडे गेला होता आणि तो त्याच परिसरात वावरत होता। जे सूत्र सांगतायत की स्टेशनच्या बाहेरच्या काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तो दिसलेला आहे आणि त्यापैकी एका सीसीटीव्ही चा तो ग्रॅब आपल्याला दिसतोय की तो सीसीटीव्ही आहे तो खूपच महत्वाचा आहे या एजन्सीसाठी। त्यामुळे इथून जे काही ट्रेन गेलेले आहेत जवळपास तिथे जाऊन क्राईम ब्रांच शोध घेत आहे। नक्कीच अमोल, तर आपण पाहतोय की वेस्टर्न रेल्वेला प्रामुख्याने आपण पाहिलं तर जे लांबचे पल्ले आहेत किंवा अनेक जे एचपीटी करणारे आरोपी आहेत ते सारखं उल्हासनगर, विरार या साईडला जाऊन लपतात। तर आरोपी देखील त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी गेला असल्याची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत। जवळपास आता 35 तासहून अधिक तास उलटलेले आहेत। आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही। नवनवीन फोटो आपल्याला समोर येताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता पोलिसांनी स्वतःची कुमक वाढवलेली आहे। 35 निश्चितपणे ज्या प्रकारे ही कुमक वाढवलेली आणि त्यात सगळ्यात मोठा पुरावा ठरू शकतो असं हे सीसीटीव्ही फुटेज सध्या समोर आलेलं आहे। त्यामुळे पुढच्या काही तासामध्ये अधिक काही गोष्टी स्पष्ट होणं अपेक्षित आहे। धन्यवाद सूरज या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।